दिलं परत आम्हाला आमच्या ओरिजिनल स्टेजला यायला लावू नका हे आम्ही तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो। हे आंदोलन पुढे असंच चालू राहणार आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासनाने संबंधित यंत्रणेला सांगावं, आंदोलन दडपण्याच्या भानगडी करायचा प्रयत्न केला। संपूर्ण महाराष्ट्रभर हा विषय गेलेला आहे। मी तुम्हाला आवर्जून सांगतो, महाराष्ट्रातून फोन येत आहे, पुणे बंद, नगर बंद, औरंगाबादच्या तयाऱ्या सुरू आहेत। तुम्हाला 2 दिवसात कळेल काय होतं महाराष्ट्रात। जर पोलीस प्रशासनाने जर उर्वरित आरोपींना अटक केली नाही आणि या ठिकाणी जर या दलित अत्याचारित मुलीला, दलित समाजाकडून झालेल्या अत्याचारित मुलीला जर न्याय द्यायचा प्रयत्न झाला नाही, निर्भया कायद्यानुसार मदत झाली नाही, इथे उज्ज्वल निकमांची नेमणूक झाली पाहिजे। सगळे विषय मला काल ग्रामस्थांनी सांगितलं आणि संशयितांची नावं घ्यायला तयार नाहीत। आता चौकेड्याचं सांगतो तुम्हाला मी, यांनी लिस्टच दिली डायरेक्ट, मराठा, वंजारी, मुसलमान यांच्या मेन लोकांची नावं, डायरेक्ट प्रकरणात मेन लोकांची नावं हे आमचे संशयित आहेत म्हणून, आणि सगळ्यांना उचललं। काही संशयितांच्या अहमदाबादला नेऊन चाचण्या केल्या गुन्हा दाखल नसताना। मग मी इथल्या पोलीस यंत्रणेला विचारलं, तिथं असं करता येतं, आरोपी नसतानाही लोकांना, संशयितांना ताब्यात घेता येतं, त्यांच्या चाचण्या करता येतात, सगळ्यात पॉलिग्राफिक टेस्ट घेता येतात, सगळं करता येतं, इथं काय अडचण आहे? इथं काय अडचण आहे? इथं भीती वाटती का तुम्हाला आमची अजून ताकद पाहिजे आहे, त्यामुळे जमणार नाही। कुठंतरी ही जी डुप्लिकेट भूमिका घेतली जात आहे ही सहनशीलतेच्या पलीकडे आहे। पोलीस प्रशासन या पद्धतीने जातं। परवा तर मला कळालं की सांगितलं आता 15-20 मिनिटात उठा, उरका आता लय झालं। काय गाव जेवणाला आलो होतो का आम्ही? लय उरकान लय झालं म्हणजे? अरे तुम्हाला 3 दिवस झाले आरोपी आणता येत नाहीत आणि आम्ही शांततेच्या मार्गाने रस्त्यावर बसतो, केव्हा सांगता लय झालं? तुम्हाला नाही होत नाही, तुम्हाला 3 दिवस होतात तरी नाही होत नाही। थोडंफार तर लाजा वाटू द्या। आपण काहीतरी शब्द घेतले असतील ना, पोलीस प्रशासनात नोकरीत भरती होताना काहीतरी शब्द घेतले असतील, आम्ही समाजाप्रती प्रामाणिक राहू, देशाप्रती प्रामाणिक राहू, बरोबर ना? मग कुठं जातो हा प्रामाणिकपणा? कुठं जातो हा नालायकपणा तुमचा? का करता असं? ठीक आहे, तुमचं रोजचं काय चालत असेल देव घेऊ, आम्हाला त्याच्याशी घेणं नाही, पण अगदी आमच्या नाका तोंडात पाणी जायला लागल्यावर मग मात्र आम्ही सगळं मागचं पुढचं उकरून काढल्याशिवाय शांत बसू शकत नाही। अनेक गावांमध्ये खुनासारखी प्रकरणं घडतात आणि फिर्याद सुद्धा दिली जात नाही। का तर आत्मविश्वासच नाही, कॉन्फिडन्स नाही। लोकांना वाटतं काही न्याय भेटणार नाही, उलट नंतरच आपल्यावर 2-4 अॅट्रॉसिटी होती, आपणच कामाला लागू। आणि मला एक तुम्हाला सांगायचं, एक डोक्यातून काढून टाका, खरोखर आपण अत्याचार करायचं नाही हे मनाशी ठरवा, खरोखर कोणाचं शोषण करायचं नाही हे मनाशी ठरवा, आणि मग जर कोणी खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करीत असेल तर याच्याबद्दलची भीती बाजूला मनातून काढून टाका। काय होईल बरं 2 दिवस बसल्याने? खोटाच गुन्हा आहे ना, काय होणार 4 दिवस बसल्याने? पण पैसे देऊन कॉम्प्रोमाइज करू नका, त्यामुळे बोके सोकलेत। तुम्हाला भीती वाटते? आता काय होईल? आता आत बसल्यावर कसं होईल? आता लय अवघड होईल का? ही भीती मनातून काढून टाका। आपणच पोचले ते, आणि यांचे एक राजकीय भांडवल काय सांगतो तुम्हाला, तुमचेच लोक गुन्हे दाखल करून घेतात म्हणतात। काय म्हणतात? तुमचेच पुढारी एकमेकावर आम्हाला गुन्हे दाखल करायला लावतात। मला आपल्याला सगळ्यांच्या साक्षीने प्रश्न विचारायचा आहे, आमच्या लोकांनी गुन्हे दाखल करायला लावल्यावर तुम्ही दाखल करता, बरोबर? आमचे लोक म्हणले शेण खातं खाणार का? प्रश्न विचारतो मी, आमचे लोक उद्या म्हटलं शेण खातं खाणार का? आता आमच्या लोकांनी सांगितलं तुम्हाला, देवा राऊत असतील, फाळके तात्या असतील, काढणारे दलितांना मोर्चे काढणार का? मग तिथं का आमच्या लोकांचं ऐकत नाही? जिथे तुमचं रोजगार हमी चालते तिथंच तुम्ही ऐकता, हे आम्हाला कळत नाही? हे लबाडीचे युक्तिवाद तुमचे आम्हाला कळत नाही? म्हणून मी मित्रांनो, हे बहुजन जे आहे ना, हे सगळं सोडून
शेतकरी वर्गाच्या समस्या, अॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराच्या विरोधात सातत्याने रात्रंदिवस काम करायचं, या कायद्यात अमेंडमेंट आणण्यापर्यंत काम करायचं, यासाठी पूर्ण वेळ काम करतो. कारण मी परिवर्तनवादी म्हणून मागच्या 15 वर्षापासून काम करायचो. पण परिवर्तनवादी, पुरोगामी, बहुजनवादी, मी प्रामाणिकपणे अनेक मराठ्यांच्या विरोधात आंदोलनं केली. पण मी बघितलं की मराठ्यांवर, माळ्यांवर, वंजाऱ्यांवर जर हे असं प्रकरण घडलं तर तिथं हे सगळे परिवर्तनवादी, बहुजनवादी, पुरोगामी कोणत्या बेळात जाऊन बसतात सापडतच नाही. आता येणार नाहीत बीजी कोळसे पाटील, आता येणार नाहीत बाबा आढाव, आता कोणत्याही महान म्हणणारे येणार नाही तिथं, कारण पोरगी मराठ्याची आहे. मग महान होत नाही ना माणूस. मराठ्याच्या पोरीसाठी भांडायला गेलात की तुम्हाला महानपणाचा दर्जा मिळत नाही, सगळीकडचा पोचारा फिरवायला मिळत नाही, त्यामुळं तिथे येणार नाही. कुठे येणार? दलित समाजातलं कुणी असलं की तिथे रांगाच्या रांगा, रॅल्याच्या रॅल्या, काय काय चालू असतं हे जामखेडमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणून आपण जागे झालं पाहिजे, आपण या लबाडात समजून घेतल्या पाहिजेत. आणि सगळ्यात मोठी ताकद ही संख्येची आणि संघटनेची समजून घ्या. तुम्ही जोपर्यंत संघटित होत नाहीत, तुम्ही जोपर्यंत जागे होत नाहीत, तोपर्यंत न्याय भेटणार नाही. आताही या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, नेहमीचा अनुभव आहे. थोड्या वेळाने जसा जसा वेळ टळत जाईल बरेच जण मागे सरकत जाणार, बरोबर का? बरेच जण मागे सरकत जाणार. कसं आपलं नाव येणार नाही, कसं आपण तावडीत सापडणार नाही, कशी आपल्याला काठी बसणार नाही, हे जोपर्यंत आपण हा पळकुटेपणा सोडत नाही. आपण इथं जाळपोळ करतोय का? आपण कुणाच्या घरावर दगड फेकायला आलोत का? आपण शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या मांडतोय ना, बरोबर आहे की नाही? काही याच्यापेक्षा वेगळी शांतता असते काही? एवढ्या शांततेच्या मार्गाने आम्ही आमचं म्हणणं मांडतोय, आमची भूमिका मांडतोय, मग घाबरायचं का? का घाबरतो आपण? का पळायचा प्रयत्न करतो? माझं तुम्हाला नम्र आव्हान आहे, आम्ही हटणार नाही. तुम्ही जागा सोडू नका. तुम्ही केलं तरी आम्ही हटणार नाही हेही सांगतो. शेवटचे 4-2 राहिलं तरी आम्ही हटणार नाही हेही सांगतो. पण तुम्ही जाऊ नका, कारण ही लढाई कर्जतपासून सुरू झालेली आहे. कर्जतचं आजचं हे आंदोलन ऐतिहासिक ठरणार आहे, तुम्हाला सांगतो. कर्जतचं हे आजचं आंदोलन ऐतिहासिक ठरणार आहे. या आंदोलनाने राज्यभर वणवा पेटवायचा वारं तयार केलेला आहे, नीट समजून घ्या. रात्री 1:30 वाजेपर्यंत पोलिसांचे फोन चालू होते, सगळं सांगितलं नाही तुम्हाला, झोपून नाही दिलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आता मागे हटू नका. आता राजकीय पाळामुळे सगळं बाजूला ठेवा आणि हा लढा निर्णायक पद्धतीने लढूयात. कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी हे आल्याशिवाय आणि या घटनेबाबतच्या ज्या मागण्या आहेत, आरोपींना अटक करण्याची मागणी, कालच आम्ही डीवायएसपी लगारे साहेबांना भेटून जाहीरपणे सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला उद्याचा अल्टिमेटम देतो, उर्वरित आरोपींना अटक करा, अन्यथा उद्या आम्ही निर्णायक आंदोलन करणार आहोत. आपण सांगितलं नाही असं नाही, आपण अचानक आंदोलन करतोय असं नाहीये. त्यामुळे जायचं का निघून? 4 दिवस बसावं लागलं तरी, कारण ही रग बेंबीपासून आहे, बेंबीच्या बेटापासून ही रग आहे. वरवरचं आंदोलन करून होणार नाही. सगळ्यांना विनंती आहे, आव्हान आहे, त्या छत्रपती शिवरायांची, त्या महात्मा ज्योतिराव फुल्यांची, त्या शाहूराजांची, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाईंची, त्या जिजाऊंची आणि त्या संभाजीराजांची आपल्याला आण आहे. ही लढाई निर्णायक लढूयात. जोपर्यंत न्यायाची भाषा होत नाही तोपर्यंत मागे हटायचं नाही. हे आंदोलन राज्यभर करीत आहोत, ही घोषणा या निमित्ताने आम्ही करतो. सगळ्याच संघटनांच्या वतीने मला महाराष्ट्रातून सगळ्या संघटनांच्या प्रमुखांचे फोन आलेत, पुण्यातून फोन आलेत, परभणीतून, हिंगोलीतून फोन आलेत, मराठा महासंघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, शिवक्रांती असेल, सगळ्या संघटनांचे फोन आलेत. आम्ही या आंदोलनात सगळेजण उतरत आहोत. सगळेजण सगळ्या ठिकाणी आमच्या आंदोलनाची तयारी. आता तुम्ही मागे हटू नका. त्यामुळे आपण हे नगर जिल्हा बंद, लवकरच आपण 2 दिवसात नगर जिल्हा बंद करणार आहोत, नगर शहर बंद करणार आहोत, महाराष्ट्र बंदचे हाक देणार आहोत. आंदोलन थांबणार नाही, न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही. सर्वांना विनंती आहे की कुठल्या परिस्थितीत हटू नका आणि कायदा हातात घेऊ नका. काहीतरी कुणीतरी प्रक्षोभक बोलू नका. आपल्याला न्याय मिळवायचा आहे, तो शांततेच्याच मार्गाने न्याय मिळवायचा आहे. अजून एक प्रयत्न करू. दांडके घेणं आम्हाला शक्य आहे, हातात दांडके घेणं, पण अजून एकदा
लोकशाहीला आपण मानणारे आहोत. प्रयत्न करूयात न्याय मिळवण्यासाठी आग्रही राहूयात. या ठिकाणी जे बाहेर गावाहून अनेक जण आलेत, वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेत, या ठिकाणी नितीन